बाळापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड संचलित पोर्टलवर नोंदणी केलेली असून शासनानं दिनांक 12 जानेवारीपासून सोयाबीन खरेदी बंद केल्यामुळे शासनानं त्वरित सोयाबीनची खरेदी सुरू करून ही खरेदी 31 मार्चपर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकरामजी ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळानं बाळापूरचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलंय। सोयाबीनची व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली असून अल्प शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे। असंख्य शेतकऱ्यांची नोंदणी होऊनही खरेदी झाली नाही। सोयाबीन खरेदी करत असलेल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे। शासनानं त्वरित सोयाबीनची खरेदी सुरू करून 31 मार्च 2025 पर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री, पणन मंत्री, आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांना पाठविलेल्या निवेदनावर बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकराम ताथोड, बाळापूर बाजार समितीचे संचालक रमेश ठाकरे, महादेव राऊत, बटवाडी खुर्द, अरुण नळकांडे, हिंगणा, विजय ताठोड, कसुरा देवर्षी देशमुख, व्याळा सुधीर घाटोळ, बाळापूर प्रमोद लांडे, धणेगाव रमेश देशमुख, जगदेव पांडे, रामदास वानखेडे, बाबुराव गाडगे, शिवदास पांडे, सरपंच सातरगाव आदींच्या सह्या आहेत। सोयाबीनची खरेदी त्वरित सुरू न केल्यास शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सेवकरामजी ताथोड आणि रमेश ठाकरे यांनी दिलाय। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।